पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पत्नी वर्षा ठाकूर तसेच माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या बहीण तथा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत यांनी उपस्थिती लावली। यावेळी डोअर टू डोअर प्रचार करत असताना मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला वर्ग सहभागी झाले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करत असताना आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व घटकातील जनता साथ देत असल्याचे वर्षा ठाकूर यांनी नमूद केले। दरम्यान प्रभाग क्रमांक 9 मधील महायुतीच्या 4ही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर यांनी व्यक्त केली। भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा एकच वादा। महायुतीच्या प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवारांचा प्रचार आज आसुडगाव या ठिकाणी आहे आणि या प्रचारासाठी सौभाग्यवती वर्षा प्रशांत ठाकूर तसेच रत्नप्रभा घरतताई ह्या देखील उपस्थित आहेत। अर्थात ठाकूर कुटुंबियातील ह्या सदस्य आल्याने या प्रचाराला अधिकच या ठिकाणी रंगत आलेली आहे। तत्पूर्वी आपण या ठिकाणी उमेदवारांची ओळख करून घेऊया, नंतर आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे। उमेदवार कोण आहेत त्यांनी ओळख द्या प्लीज। मी महादेव जोमामध्ये प्रभाग क्रमांक 9 माझा निशाण आहे घड्याळ। ओके, तुमचं नाव? मी दमयंती निलेश भोईर, प्रभाग क्रमांक 9 क मध्ये। ओके, निशाणे कमळ। ओके, नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सुभाष भोईर, प्रभाग क्रमांक 9 ब मधून निवडणूक लढवत आहे। माझी निशाणी कमल आहे। माझं नाव शशिकांत शनिवार शलके, मी प्रभाग 9 मधून निवडणूक लढत आहे, निशाणी आहे कमल ढ। ओके, तर आपण उमेदवारांची तर ओळख करून घेतलेली आहे। तत्पूर्वी मला या ठिकाणी सौभाग्यवती वर्षा प्रशांत ठाकूर यांच्याकडे जायचं आहे। खरं म्हणजे संपूर्ण कुटुंबाचं ज्या वेळेला राजकारणात सक्रिय असतं त्यावेळी अशा वेळी प्रचाराला वेळ देणे, फॅमिलीकडे वेळ देणे या सगळ्या गोष्टी खूपच मला वाटतं कठीण होऊन असतात आणि अशा वेळी देखील त्या यासाठी प्रचारासाठी आलेल्या आहेत। ताई, आपलं स्वागत आहे प्रभात पर न्यूजमध्ये। पहिल्यांदा आपण प्रभात परला प्रतिक्रिया देत असता, कशा रीतीने ह्या प्रचाराला सामोरं जात असताना लोकांचा रिस्पॉन्स मिळत आहे? मागील निवडणुकीच्या वेळेपेक्षा यावेळेस रिस्पॉन्स खरंच खूप चांगला आहे, कारण की श्री मोदीजी आणि श्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या उत्कृष्ट नेतृत्वाखाली आपण वाटचाल करत आहोत आणि आपण एक नया भारत बनवण्याच्या दिशेने प्रयत्न करतोय। त्यामुळे हे आपण मुळापासून म्हणजे लहान लहान क्षेत्रापासून सुरुवात करण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे। नवीन विचार सगळ्यांच्या मनात चालू झालेले आहेत आणि सगळी जनता त्याला साथ देत आहे। ओके, बरं, मी सुरुवातीलाच बोललो की जेव्हा संपूर्ण कुटुंबाचं राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय असतं त्यावेळी अनेक गोष्टींना कॉम्प्रोमाइज म्हणजे फॅमिलीच्या दृष्टीने करावे लागते आणि अशा वेळी निश्चितच कमी वेळ देता येत असतो सगळ्यांना, म्हणजे वडिलांना, मुलाला, मुलीला, म्हणजे आईला, मुलांना वगैरे या सगळ्या गोष्टी। असा अनुभव निश्चितच येत असावा, नाही का? हो, नक्कीच येतो, परंतु मी पनवेल मधलीच आहे। मला पण पनवेल विषयी प्रेम आहे। पनवेल भागाचं खूप चांगल्या प्रकारे विकास व्हावा असं मनापासून वाटतं। माझे पती श्री प्रशांत ठाकूर हे सर्व जनतेच्या चांगल्या भल्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि सगळी जनता, सगळे आपण राजकीय कार्यकर्ते म्हणा किंवा जे प्रतिनिधी आहेत, प्रतिनिधित्व करतात, ते सर्व उत्तम प्रकारे साथ देत आहेत। तर त्या दृष्टीने मी ऍक्सेप्ट केलंय की नक्कीच याला साथ दिली पाहिजे। कधी भविष्यात उमेदवार म्हणून देखील राजकारणात यावं अशी इच्छा आहे का किंवा तशी काय तयारी? नाही, मी मुळात त्या स्वभावाची नाहीच आहे। माझा हाच एक भाग आहे की मी यांना चांगल्या प्रकारे सपोर्ट करेन आणि सगळ्यांविषयी मला खूप जे पक्षासाठी काम करतात किंवा सगळ्यांचं चांगलं व्हावं म्हणून जे करतात त्यांच्यासाठी मला खरंच खूप आदर आहे आणि म्हणून मी माझा सपोर्ट दाखवत असते। रत्नप्रभा ताई, आपल्याला तर सगळीच ओळखतात, म्हणजे आपण म्हणजे कायमस्वरूपी सक्रिय आहात राजकारणात, म्हणजे रामशेठ ठाकूर साहेब यांची बहीण म्हणून जेव्हा राजकारणात आपण येता आणि तो एक वारसा तुम्हाला लाभलेला आहे, त्याचा फायदा होता असं म्हणता येईल? हो, नक्कीच फायदा होतो, कारण आमच्या ठाकूर फॅमिलीमध्ये राजकारणात आप्पा म्हणजे रामशेठ ठाकूर साहेब, प्रशांत, परेश आणि लेडीज मध्ये, महिलांमध्ये मी एकटीच आहे सक्रिय, कारण ते सुद्धा मी रामशेठ ठाकूर साहेबांमुळेच ग्रामपंचायत मध्ये आली, निवडून सरपंच झाली, सदस्य झाली, पंचायत समिती सदस्य आहे आणि आमच्या महिला कमिटी जे आहे त्या सर्वांना एकत्रित करण्याचं जबाबदारी कधी पण माझ्याकडे देतात आणि त्यासाठी मी ती
व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न करते आणि जनतेचे एवढा आभार मानते की माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि आमदार प्रशांत दादा यांच्यावर जनतेचा खूप विश्वास आहे. आणि मोदीजी, फडणवीस साहेब यांनी जी आप्पांवर किंवा प्रशांतदादांवर जी जबाबदारी देतात जनतेसाठी ती ते नेहमीच पार पाडतात. आणि त्यासाठी आमचा सर्व कुटुंबाचा असेल किंवा आपल्या पूर्ण रायगड जिल्ह्यातील नागरिकांचा त्यांना जो सपोर्ट आहे तो असा सपोर्ट कायम राहू दे आणि राहत आहे असं मला वाटतं. दमयंती भोईर या देखील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रभाग क्रमांक 9 मधून. आणि अशा वेळेला जेव्हा विरोधकांनी माघार घेतली म्हणूया, उमेदवारांनीच डायरेक्ट प्रवेश केला भारतीय जनता पार्टीमध्ये, काय या गोष्टी कशा बदलल्या, नेमकं काय सांगता येतील? जनतेचा असलेला विश्वास, माननीय रामशेठ ठाकूर साहेब असतील किंवा प्रशांत दादा असतील, यांच्यावर जो विश्वास आहे त्या विश्वासामुळेच जो वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे. आणि वातावरण निर्माण होत असताना या ठिकाणी जेव्हा आमच्या उमेदवार दमयंती भोईर यांच्या विरोधात आमच्याच गावातले उमेदवार या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला, परंतु समोरचे जे उमेदवार आहेत त्याही वेगळ्या प्रकारे प्रचार या ठिकाणी सुरू केला की मला एकच मत द्या. आणि अशा वेळी त्या मंडळीला कळून चुकलं की हे कुठेतरी चुकीचं चाललंय. त्यावेळी त्या मंडळीने या ठिकाणी प्रभूंना यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा नेतृत्वाखाली त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. बरं अण्णा, या सगळ्या गोष्टीमुळे आता विजयाच्या बाबतीत बोलायचं झालं दमयंती भोईर यांच्या, तर काय बोलता येईल? म्हणजे तर धन्वंती भोईरेचा तर विजय नाही, सन्मान्य लोकनेते आमचे सर्वांचे लाडके रामशेठ साहेब आहेत, डबल आमचे सर्वांचे लाडके प्रशांत दादा आहेत. आणि विजय आमचा 3 तारखेला झालेला तुम्हाला पत्रकार मंडळीला माहित आहे. पण विषय काय निवडणूक काही त्या कंडिशन आहेत बघून आम्ही ते जाहीर नाही करत, नाहीतर आमचा सर्वांचा विजय झालेलाच आहे. बरं, आपण देखील एक सुशिक्षित उमेदवार म्हणून या ठिकाणी रिंगणात आहात. महिलांचे अनेक प्रश्न असतील किंवा काही गोष्टी निश्चितच मार्गी लागलेल्या आहेत, परंतु काही गोष्टी आपल्याला करायची इच्छा, अशा कोणत्या गोष्टी सांगता येतील तुम्हाला? पहिल्यांदा सर्व ग्रामस्थ मंडळ यांना माझा नमस्कार. तसे इथे उपस्थित असलेले प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक 9 मधील चे महादेवमध्ये, नंतर ब मधून मी ॲडव्होकेट प्रतिभा भोईर स्वतः उभी आहे. तसेच क मधून दमयंती भोईर आणि ड मधून शशिकांत शेळके दादा. हा चौघांचा आमचा एक पॅनल आहे. आणि मला एकच सांगायचं आहे की दादांचे नेतृत्व आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा विश्वास आणि त्यांचे मार्गदर्शन यांच्या खाली आम्ही पुढे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढची लढाई लढणार आहोत. आणि लोकांचा असलेला विश्वास याच्यामुळे आणि ते आम्हाला त्यांनी आम्हाला सांभाळून घेऊन आणि पुढची विकासाची कामं आहेत ते मला आणि ज्या काही समस्या असतील महिलांच्या बाबतीत असतील, आज महिला बचत गट असतील, त्या महिला बचत गटामध्ये अनेक अशा महिला आहेत की त्यांना काही लघु उद्योग नाही, तर ते लघु उद्योग देण्यासाठी आपण प्रयत्न करूया. तरुणांकडे ना नेहमी असं बोललं जातं की त्यांना राजकारणाची आवड नाही. तुम्ही जेव्हा प्रचारासाठी या ठिकाणी येता तर तुम्हाला काय वाटतं, खरोखर तरुणांनी देखील यामध्ये सहभाग घेतला पाहिजे का? नाव काय सांगा तुमचं? माझं नाव श्रेया सुनील नाईक. तरुणांनी पण भाग घेतला पाहिजे. 100% बीजेपीचे सगळे आमदार निवडून येतील याची गॅरंटी आहे. नगरसेवक सगळे निवडून येतील याची गॅरंटी. काय वाटतंय रॅली वगैरे बघून? मस्त वाटतंय, छान वाटतंय आणि 100% निवडून येतील.